इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शिरपूरहून सिन्नरकडे गांजाची मोठी तस्करी होणार असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदवड लासलगाव रस्त्यावरील निमगव्हाण शिवारात शिंदेबस्ती जवळ सापळा रचला. पोलिसांना पाहतात तस्करांनी स्विफ्ट कारचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारची नाकेबंदी केली आणि या धडाकेबाज कारवाईत 32 किलो गांजा आणि कार असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिन्नर येथील 3 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. यात 32 किलो गांजा, किंमत 6,40,000 रुपये आणि स्विफ्ट डिझायर कार MH01 BT 8813 किंमत 8 लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 14,74,300 रुपये जप्त करण्यात आला. या कारवाईत अटक केलेले आरोपी सर्व सिन्नर येथील असून संदीप रामनाथ सानप, अनिल केशव बोडके, यश संदीप मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फर, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलीस हवालदार संतोष दोंदे, विश्वनाथ धाडबळे, प्रवीण गांगुर्डे, सतीश जगताप, सतीश घुटे, किशोर बोडके, रवींद्र गवळी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. आरोपींविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. NCN न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.